सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय आपल्या लखलखत्या समशेरीच्या द्वारे स्वराज्याचं तोरण बांधणारे छत्रपती श्री शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांना अभिवादन करून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अलंकापुरीत जय गणेश ग्रुपचा वसा आणि वारसा जोपासणारे जय गणेश प्रतिष्ठान जमलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, यंदा आपणा सर्वांच्या कृपाशीर्वादाने आपले मंडळ या वर्षी 17व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. मंडळाने आतापर्यंत विविध विषयांवरील देखावे सादर करून समाज प्रबोधनामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. मंडळींनो, आमचे मंडळ या वर्षी समाजातील ज्वलंत आणि जिवंत प्रश्नांवर आवाज उठवणारा आणि या गुन्हेगारी नावाच्या नाहक आणि राक्षसी वृत्तीला जागीच ठेचणारा एक जिवंत देखावा सादर करीत आहे. गुन्हेगारीला घालू आळा, लोकशाहीला लावू लळा. गुन्हेगारीला घालू आळा, लोकशाहीला लावू लळा. खासगाव साखरखेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेलं हे एक गाव. गाव तसं छोटच, परंतु गावाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा फार मोठा आहे. आणि हे आहेत या गावातील करण आणि अर्जुन. नाही, सख्य भाव नाही, सख्य मित्र. लंगोटीयार म्हणतात ना, अगदी तसंच. दोघांनाही आपला मित्र म्हणजे आपला जीव, काळीज, फुफ्फुस, हृदय. तर यांची खरी नावं आहेत सॅम आणि सौरभ. आणि अशी आहे यांची ही मैत्री. सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. गावगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तर मंडळी, आज सौरभ आणि सॅमच्या या मैत्रीला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि आता त्यांना स्वतःला काही गोष्टी समजायला लागलेल्या आहेत. आणि आज आहे सौरभ आणि सॅमचा 12वीचा निकाल. चला तर मग पाहूया. बाळा, आम्हाला वाटलं होतं तुला चांगले मार्क पडतील, पण यावर्षी तू तर अजूनच खाली आलाय. तुला माहिती ना आपली परिस्थिती कशी. तुझा बाप आणि मी इतकं कष्ट करून तुला शिकवतोय आणि तू असं केलं तर कसं काय चालेल. असू दे आता, त्याला नको काय बोलू जेवताना. इथून पुढे करल तो त्याच्या मनाने सगळं. कळतंय आता त्याला सगळं. काका, काकू, हे घ्या पेढे. मला 92% पडले. सॅम्या, अरे घे ना पेढा.
सौरभ लयच गुणी पोरगा आहे. त्याला जाण आहे आपल्या परिस्थितीची. एवढ्या कमी वयात सगळं कळतंय त्याला, म्हणजे कमालच झाली. आई बापाचं नाव काढलंस बाळा, लई मोठा हो बाबा. वर्दी पाहिजे बघ आता अंगावर. हा तो श्याम पण त्याच्याच वर्गात होता ना, राहुल्याचे. त्या काय झालं ना मग? अरे त्या चौकातल्या टुकारा पोरांमध्ये बसेल थोड्या दिवसात. याला जाण लागते आपल्या आई बापाची, आपल्या परिस्थितीची. कोणाला पण नाही येत असली समज. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही आहे, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. नखरेवाली कुठे निघाली, झालं ना साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोर निशित चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी, ताजा फोटो माझा. ए सॅमे, आज चाकांच्या चौकात धिंगाणाच घालायचाय. च्या आईला एखादा जखमीच करू मध्ये आला तर, म्हणजे बाकीच्यांची ना बरोबर फाटते तिच्या आईला. अरे हल्ला करायची गरज पडली तरच करू, कारण काय तसं गँग दिसली तरी आधीच हातभर फाटते लोकांची. ते बघा, आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे. सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे. टीव्हीवर, फोनवर, सगळीकडे फक्त आपलंच नाव झालं पाहिजे. नाव. चला उद्याचं प्लॅनिंग करू. सॅम, अरे ऐक माझं, यात नको अडकू. आत्ताच बाहेर पड. पुन्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही. हा का? ते तू सांगतो का आता मला? हे बघ, मी काय करायचं ते मी बघतो, तू तुझं बघा. चल. अरे सॅम यार, काका काकूंचा तरी थोडासा विचार कर. अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं, एवढे कष्ट केले तुझ्यासाठी, त्यांचा थोडा तरी विचार कर. अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मातीच नको मिळवू. यार ऐक ना माझं. एक काम करा ना सौरभ सर, तुम्ही निघा ना. तुम्हाला उशीर होईल अभ्यासाला, नका वेळ व्हायला घालू. चला निघा. नमस्कार, मी सानिका आणि आपण पाहत आहात न्यूज एकमत. आत्ताच एक सनसनाटी न्यूज आमच्या हाती आली आहे. गाव गुंडांच्या वादळी टोळीने संपूर्ण शहरात जो काही धुमाकूळ घातला होता, संपूर्ण शहर दहशत आणि दबावामध्ये जगत होतं. कितीही प्रयत्न केले तरी या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होतं. मात्र या शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक माननीय श्री सौरभ पाटील यांनी आठवड्याभराच्या आतमध्ये या संपूर्ण टोळीला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. संपूर्ण शहरात त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे. आता आपण पाहणार आहोत गाव गुंडांच्या टोळीला कोठडीमध्ये घेऊन जातानाची दृश्य. झाड सावलीचा गेला, आता खेळा हा पुन्हाशी.
झाड सावलीच गेलं आता खेळ हा पुन्हा झाड